हॅलो फॅमिली, तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, आज आम्ही गेलो होतो बारामतीला आणि तुम्ही तर इन्स्टाला सगळ्यांनी पाहिलंच असेल। डॉक्टर मुळीक ह्यांच्या इन्स्टाला अकाउंट आहे आणि त्यांच्या खूप रीलसुद्धा येतात। तर तीच रील पाहून आम्ही गेलो होतो। मी गेले होते, माझी बहीण आणि माझी आई, आम्ही तिघीजणी गेलो होतो। कारण की माझ्या मम्मीचा पण सारखा मनका दुखतो आणि बहिणीचं पण डोकं दुखत होतं। माझं आणि बहिणीचं सेम कारण होतं। माझं पण सारखं डोकं दुखतं, म्हणजे माझं कसं होतंय ना, हातपायला पण मुंगे येतात आणि डोकं पण दुखतं। तर त्याच्यामुळे गेलो होतो दवाखान्यात। तर तिथे दवाखान्यात गेलो, दवाखान्याचं काम वगैरे झालं। दवाखान्याचं काम झाल्याच्या नंतर मग आम्ही चाललो होतो आणि आई आणि वैभव म्हणजे घरी जाणार होती कळसला आणि आम्ही इकडे उरुळी कांचनला येणार होतो। तर मग तिथून आम्हाला जायचं होतं चंदू काका सराफ त्या सोनाराच्या दुकानामध्ये। कारण की आता रक्षाबंधन यायची होती, तर रक्षाबंधनच्या आधीचा व्हिडिओ आहे बरं का। तो एडिट करायला मी जरा लेट केलं, म्हणजे आधी काही एडिट केला नाही, कारण माझी तब्येत खराब होती जरा, त्याच्यामुळे मी एडिट नव्हता केला। आणि अजून पण माझा आवाजावरून तुम्हाला समजत असेल की तब्येत माझी थोडी खराब आहे, म्हणजे डोकं सारखंच दुखतंय माझं जरा एवढ्यात। तर त्याच्यामुळे मग व्हिडिओला जरा वेळ लागला, म्हणजे रक्षाबंधनच्या आधी गेलो होतो, तर नंतर पोस्ट करते व्हिडिओ। तर मग भावासाठी ब्रेसलेट घ्यायचं होतं चांदीचं, तर बहीण घेणार होती भावासाठी। आधी तर मीच घेणार होती, पण बहीण म्हटली की मी घेते, तू दुसरं काहीतरी घे। तर आता सगळ्याच्या कमेंट येतील की रक्षाबंधनाला भावाकडून बहिणीला गिफ्ट असतं, तर असं काही नसतंय, बहिणीने दिलं तरी सुद्धा चालतंय। आणि माझं कसं आहे, मी दरवर्षी माझ्या भावाला रक्षाबंधनला काही ना काही म्हणजे छोटीशी गिफ्ट मंत्री देत असते, जसं की वॉच म्हणा किंवा मग कपडे म्हणा। आता ह्या रक्षाबंधनला मी त्याला वॉच दिलं, कारण की बहिणीने त्याला ब्रेसलेट घेतलं होतं चांदीचं, सो त्याच्यामुळे बहीण म्हटली तू दुसरं काहीतरी घे। मी ड्रेसच घेणार होते त्याला, पण तो म्हटला नको ग, मला ड्रेस खूप झाले तर इथं। मग मी त्याला म्हटलं बरं चालते, नाही ड्रेस घेत, मग मी त्याच्यासाठी वॉच घेतलं रक्षाबंधनाला। आणि मग तिथे गेलो आम्ही। आधी तर पहिलं तर चंदू काका सराफ ह्या दुकानामध्ये तिथे 3 ब्रेसलेट घेतली, एक घ्यायचं होतं तर 3 घेतली। भावाला एक घेतलं, दाजींना एक घेतलं बहिणीने, आणि यांना एक घेतलं। मग म्हणजे तशी अशी 3 घेतली। त्याच्यानंतर मग आम्ही निघालो। दाजी बोलले की मी घेतो गाडी, तू मोठी गाडी जायचं होतं ना, तर तिथपर्यंत गाडी मी घेतो, कारण की वैभवने आता नवीन गाडी घेतली, सगळ्याला तर माहितीच आहे, मी स्टोरी टाकली होती। तर दाजी बोलले कशी आहे गाडी ती मला बघू दे, तोपर्यंत तू मोठी गाडी चालव, मी बघतो तुझी गाडी चालवून राईट एक मारतो, कशी आहे कशी नाही ते, म्हणजे मला पण समजेल। वैभव म्हणला चालतंय मग, आणि मग त्याच्यामुळे मग वैभव बसला मोठी गाडी चालवायला। आणि आमचा वैभव म्हणजे असं कुठेच गाडी चालवायला शिकायला गेला नाही बरं का, तो असाच गाडी चालवायला शिकला। म्हणजे कसं असतं, गाडी शिकण्यासाठी सुद्धा कोर्स करावा लागतो, पण त्यांनी काही कोर्स वगैरे काही सुद्धा केलं नाही, तरी सुद्धा तो गाडी चालवायला शिकला आणि परफेक्ट गाडी चालवतो सगळ्या। मग त्याच्यानंतर तिथं चंदू काका म्हणजे दुकानातलं तिथलं काम झाल्याच्या नंतर आम्ही चाललो। त्याच्यानंतर मग सगळ्याला, आईला आणि वैभवला बाय बाय केलं, कारण की ते त्या विरुद्ध दिशेने जाणार होते आणि आम्ही विरुद्ध, कारण ते जाणार होती कळसकडे, आम्ही जाणार होतो इकडे पुण्याच्या म्हणजे दिशेला। त्याच्यामुळे मग आम्ही तिथून पुढे निघालो। तर बघा, आता आई वैभव तिकडे घरी चालली कळसला बारामतीतून, आणि आम्ही चाललो तरड्याला। का गावाला चहा पाणी नाही पाजलं, गावाला नको मध्ये काय करायचं परत नंतर आल्यावर वाडा मम्मी माहिती का पुढे हा दामाने न्यायला। बाय मामा, बाय भाऊ। चला, ती विरुद्ध साईडला गेले आणि आता आम्ही ह्या साईडला, आमच्या विरुद्ध साईडला आहे, त्याच्यामुळे मम्मा गेली माझी गाडीवर बसून। तर आता घरी जाताना जरा भूक लागली या, आणि दुपार पण झाली, त्याच्यामुळे आता आम्ही जेवण करायला आलोय हॉटेल शिवकृपा या हॉटेलमध्ये आलेलो आहे। बघू शकता, खूप छानच आहे ते, गार्डन पण छान आहे। इथे बघा, आम्ही सगळेजण जेवण करायला बसलेलो आहे, पीस आणि रोटी घेतलेली आहे। तर या सगळ्यांनी जेवण करायला। आता जायचं लवकर घरी, मुलांच्या शाळा सुटायच्या आधी, त्याच्यामुळे मग लवकर आता जेवण करून जाणार आहे। रोटी, कांदा, टोमॅटो आणि ग्रीन पीस घेतलेला आहे बघा।